झोपेत पडणारं प्रत्येक स्वप्न आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं का? मृत्यू झाल्याची किंवा अपघात झाल्याची अशी नकारात्मक स्वप्न वारंवार येत असतात. काही स्वप्न अशी असतात की जी खूप महत्वाची असतात. ते तुम्हाला काहीतरी संकेत देऊ बघत असतात, तुम्हाला काहीतरी सांगत असतात की तू हे कर किंवा हे करू नकोस. बरेचदा या संकेतांच्या नादात आपण ओव्हर थिंकिंग करतोय का? मांजर आडवी जाणं हा वाईट संकेत आहे. वास्तवात जशी क्लॅरिटी असते ना तशी क्लॅरिटी त्या स्वप्नांमध्ये असते. म्हणजे तारीख वार हे ते असं अंडरलाइनिंग फॅक्टर्स आपल्याला काही काही हायलाइट होतात तिथे. निसर्गाशी जोडलेली अशी कोणती प्रतीक आहेत जी दैनंदिन आयुष्यात आपल्याला दिसत असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो? प्रत्येक स्वप्न म्हणजे आपण ज्याला रॅन्डम स्वप्न म्हणतो की ज्याला काही अर्थ नाही अशी स्वप्न म्हणतो हिलिंगच्या भाषेमध्ये, इमोशनल प्रोसेसिंग आपलं चालू असतं. कधीतरी ना खूप भयानक स्वप्न आपल्याला पडतं, आपण घाबरतो, तर त्याचे काय संकेत असू शकतात? फॅमिलीमधल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात. अरे काहीतरी सांगायचंय त्यांना आपल्याला, किंवा ते काहीतरी म्हणतात. मारुतीही दिसू शकतो, गणपतीही दिसू शकतो, मग स्वामीच का दिसतायत? बरेचदा एखादा नंबर दिसणं सतत किंवा एखादी वस्तू हरवणं हा पण संकेतांचाच भाग आहे का? डोळे उघडे ठेवून आपण जी दिवा स्वप्न बघतो ती स्वप्न आणि रात्री झोपेत पडणारी स्वप्न ह्याच्यामधला काय फरक आहे? रात्री पडणारी स्वप्न विसरून जायची असतात का? की काही स्वप्न आपल्याला आयुष्याचा मार्ग बदलण्याची ताकद देतात? दिवसभरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण योगायोग म्हणून पाहतो, पण कदाचित त्यातही काही संकेत दडलेले असू शकतात. तर आजच्या भागात आपण अशाच विषयांवर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी ते उपस्थित आहेत मंजिरीताई गोखले. नमस्कार मंजिरीताई. ताई, पुन्हा नमस्कार. एकदा तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये वार्तालाप जंक्शन वरती मी मनपूर्वक स्वागत करते. तर आज अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. मंजिरीताई, झोपेत पडणारं प्रत्येक स्वप्न आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं का? हो, निश्चितच. प्रत्येक स्वप्न म्हणजे आपण ज्याला रॅन्डम स्वप्न म्हणतो की ज्याला काही अर्थ नाही अशी स्वप्न म्हणतो, ती सुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असतात, सांगू पाहत असतात. बऱ्याच वेळेला ते इमोशनल प्रोसेसिंग असं आम्ही म्हणतो त्याला, हिलिंगच्या भाषेमध्ये इमोशनल प्रोसेसिंग आपलं चालू असतं. म्हणजे टिपिकली साधी स्वप्न म्हणजे कसं आहे, आपण दिवसभर उपास केला असेल तर रात्री जेवणाची स्वप्न पडतात. अच्छा. हे खूप सिंपल साधं गोष्ट आहे. म्हणजे आपण आपली जी तृप्ती आहे तर त्या तृप्ती आपण स्वप्नामध्ये प्रोसेस करत असतो. कारण दिवसभर उपास केलेला असतो. अशा काही सिंपल गोष्टी पडतात की आपल्या इच्छा आपण स्वप्नात पूर्ण करून टाकतो. अच्छा. म्हणजे ज्या पॉसिबल नसतात जागेपणी पूर्ण करणं, ते आपण स्वप्नात पूर्ण करतो. हे अगदी खूप कॉमन स्वप्न असतात ही अशी साधी साधी. मग इच्छापूर्ती तर करतोच आपण, शिवाय इमोशनल प्रोसेसिंग करतो. अच्छा. कारण इच्छापूर्ती म्हणजे काय आहे, इच्छा आहेत म्हणजे काय, इट इज कनेक्टेड विथ इमोशन्स. आपल्या भावना त्याच्यात खूप दडलेल्या असतात. आपल्याला एखादी इच्छा होते तेव्हा आपलं संपूर्ण भावनिक शरीर त्याच्यात दडलेलं असतं. तर त्या भावना पूर्ण करणं हे गरजेचं आहे, तरच आपण उन्नत होऊ शकतो. तिथे काहीतरी आपली इच्छा अतृप्त राहिली तर आपण पुढे नाही जाऊ शकत. म्हणून ती इच्छा पूर्ण व्हायला लागते. मग आपलं अंतर्मन काय करतं, ती इच्छा स्वप्नात पूर्ण करतं. अच्छा. अच्छा. सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली पूर्ण करणं शक्य नसतं. बरोबर बरोबर. आणि बरेचदा असं होतं की एखादं स्वप्न आपल्याला पडतं, पण मग दिवसभर ते स्वप्न आपल्याला आठवत राहतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काही स्वप्न अशी असतात की जी खूप महत्वाची असतात. ते तुम्हाला काहीतरी संकेत देऊ बघत असतात, तुम्हाला काहीतरी सांगत असतात की तू हे कर किंवा हे करू नकोस, अगं तू इकडे उजवीकडे नको जाऊ, डावीकडे जा वगैरे, अशासारखे काहीतरी संकेत स्वप्न देत असतात आपल्याला. आणि जर का आपण ते संकेत पाळत नसू तर ते पुन्हा पुन्हा आपल्याला आठवत राहतं. स्ट्रॉंग असतं कारण ते स्वप्न, जी स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग संकेत असतात, महत्वाचे संकेत असतात, ती स्वप्न आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत राहतात. अच्छा. खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपल्या आयुष्यात ते वळण मिस झालं, म्हणजे एखादा एक्झिट मिस झाला तर आता 50 किलोमीटर शिवाय दुसरा एक्झिट नाहीये. अच्छा. यू बेटर एक्झिट हिअर. येस. म्हणून ते सतत आठवण करून देत असतं आपलं अंतर्मन की लक्षात आहे ना, लक्षात आहे ना. पण काय होतं, आपल्याला हे ट्रेनिंग कधी कोणी दिलेलं नसतं.
स्वप्नांची सांकेतिक भाषा ह्याचं ट्रेनिंगच नसतं आपल्याला दिलेलं. पूर्वी कसं आपल्या धार्मिक ह्याच्यातनं काही गोष्टी सहज सांगितल्या जायच्या, तर त्यामुळे ते आपण छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करत होतो. डोळे उघडे ठेवून आपण जी दिवा स्वप्न बघतो ती स्वप्न आणि रात्री झोपेत पडणारी स्वप्न ह्याच्यामधला काय फरक आहे? तो फरक काय, कसा स्पष्ट करू शकाल? स्वप्न हे स्वप्नच असतात. अच्छा. म्हणजे म्हटलं तर त्याच्यात टेक्निकल भेद काही नाही. टेक्निकल मी टेक्निकल म्हणते म्हणजे दिवा स्वप्न असतात ती पण आपलं मनच बघत असतं आणि रात्रीची स्वप्न असतात ती पण मनच बघत असतं. फक्त दिवा स्वप्न असतात ती आपण जागेपणी बघतो, आपली कॉन्शियसली आपण बघत असतो ती स्वप्न, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, आज संध्याकाळपर्यंत हे पुरं झालं पाहिजे, माझा हा अभ्यास झाला पाहिजे. हे दिवा स्वप्नच आपण बघत असतो. किंवा लॉंग टर्म स्वप्न बघतो की मला ना पुढे जाऊन मोठा बिझनेसमॅन व्हायचा, माझी फॅक्टरी झाली पाहिजे वगैरे, जे काही आपण करत असू, तर ती दिवा स्वप्न असतात. मग त्याचं प्लॅनिंग पण आपण जागेपणी करतो. तर ही स्वप्नच आहेत आपली. आणि आपण म्हणतो ना मॅनिफेस्टेशन, हल्ली मॅनिफेस्टेशनवर खूप काम, जगभर पॉडकास्ट आणि ते मॅनिफेस्टेशनवर असतात. तर ड्रीम इज अ पार्ट ऑफ द मॅनिफेस्टेशन. यू हॅव टू ड्रीम. म्हणजे दिवा स्वप्न तुम्ही बघायलाच लागतात. रात्रीची स्वप्न वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे देतात. रात्री ही स्वप्नच पडतात आणि तेव्हा त्याचं कार्यपद्धती वेगळी असते. दिवा स्वप्नांमध्ये आपण जे बाहेरचं जगत आहे, वास्तवातलं जगत आहे, आपलं जागृत अवस्थेतलं जे जगत आहे त्याच्यातली सामुग्री वापरतो. बरोबर आहे? बरोबर. त्याच्यातली माणसं, त्याच्यातले सगळे वस्तू बिस्तू सगळं त्याच्यातल्या गोष्टी वापरतो. खरं. ती पुरतीसाठी. आणि अंतरंगातले झोपेत पडणारे जे स्वप्न असतात त्याच्यात आपण वस्तू तयार करतो. आपलं मन इतकं क्रिएटिव्ह आहे. एव्हरीबडी, प्रत्येक व्यक्ती क्रिएटिव्ह आहे. बरोबर. आणि त्याची जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव म्हणजे आपलं झोपेत पडलेलं स्वप्न. आपण, आणि त्याच्यात काही बंधनं नसतात ना, वास्तवाची बंधनं नसतात. बरोबर. तुम्ही उडू शकता पंख नसले तरी. त्यामुळे ते बंधनच नाहीये स्वप्नात पडलेल्या स्वप्नांना. स्वप्नात पडलेले जे आपण बघतो दृश्य त्याला बंधन नाहीये. बरोबर. इथे जडदेहाचं बंधन आहे जागेपणीच्या स्वप्नामध्ये. त्या बंधनात राहून तुम्हाला गोष्टी करायला लागतात. मात्र झोपेतल्या स्वप्नात ते बंधन नाही, जडदेहाचं बंधन नाही. त्यामुळे सूक्ष्मदेह करेल ती पूर्व दिशा. बरोबर. बरोबर. आणि ते खूप क्रिएटिव्हली काम करतो आपलं अंतरंग. मार्ग दाखवत असतो आपल्याला. रोजच्या रोजचे संकेत देतं की तू उद्या काय कर. अच्छा. आपल्या ज्या इच्छा आहेत, मी काहीतरी ठरवलंय की मी याव करीन, मी त्याव करीन, ते काही मी ठरवलंय, तर तू उद्या काय कर म्हणजे तुझं ही इच्छा पूर्ण होईल, हे आपल्याला स्वप्नात पण कळतं. पण मग मंजिरीताई, हे जे संकेत आपल्याला मिळतात ते संकेत आपण कसे ओळखायचे? त्याचं ना एक आपण म्हणू शास्त्र आहे त्याचं. आज वेस्टर्न लोकांनी, म्हणजे फ्राईडनी पहिली सुरुवात केली. वेस्टर्न जी थॉट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फ्राईडनी, मग कार्ल जंगनी, मग अनेक लोकांनी त्याच्यावर काम केलं. आणि स्वप्नातले संकेत कसे ओळखायचे, त्याच्यातले मेसेजेस कसे ओळखायचे, हे एक वेगळं सायन्स त्यांनी तयार केलं. आपल्याकडे आपल्या उपनिषदांमधनं, वेदांमधनं हे खूप पूर्वापार सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याची उपयोगिता कशी आहे, काय आहे, हे पण सांगून ठेवलेलं आहे. बरोबर. ते वेस्टर्न लोकांना आज कळतंय. पण मी नेहमीच म्हणते की तरी सुद्धा त्यांचं का महत्व, आपल्याकडे जरी पूर्वापार असला तरी आपण त्याचा उपयोग कुठे करत होतो. बरोबर. आपण भारतीय लोक नुसतंच आमच्याकडे आहे म्हणून थांबतो तिथे, आपण त्याचा उपयोग करत नाही. म्हणून आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये जेवढं स्वप्नांवर काम चालतं तेवढं भारतात नाही होत. मी गेली 10 वर्ष शिकवते हे स्वप्न कशी हे करायची. मला खूप वाईट वाटतं की लोकांना इंटरेस्टच नाहीये. स्वप्न एक फॅन्टसी म्हणूनच लोक स्वप्नाकडे बघतात अजूनही. बरोबर. त्यांना हे आपल्याला काहीतरी मार्गदर्शन पर आपलं अंतर्मन सांगत असतं, हे कळण्यासाठी त्यांना इंटरेस्टच नाहीये. आणि स्वप्नांवर जर आपण काम केलं तर वास्तवासाठी सुद्धा, आपल्या प्रापंचिक जीवनासाठी सुद्धा उत्तम आहे आणि आध्यात्मिक जीवनासाठी सुद्धा उत्तम आहे. म्हणजे ज्यांना आत्मोन्नतीतच इंटरेस्ट आहे, स्पिरिच्युअल इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यात खूप
गोष्टी असतात आणि ज्यांना प्रपंचातच इंटरेस्ट आहे, अजिबात इंटरेस्ट नाही आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा खूप काही सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वप्न शिकावं. सगळे ती भाषा आहे, आपल्या मनाची भाषा आहे. तर ते संकेत कसे ओळखायचे, ते जे तत्वज्ञान आहे आपल्या भारतीय आज वेस्टर्न लोकांनी तेच तत्वज्ञान आत्मसात केलंय. त्याच्यातल्या काही त्यांना कळलं तेवढं, त्यांना सगळं कळलेलं आहे असं मला नाही वाटत. मात्र त्यांना जेवढं कळलंय तेवढं तत्वज्ञानच एलिमेंटल लेव्हलला, म्हणजे जे आपल्याकडे पंचमहाभूत आपण म्हणतो, पंचमहाभूताच्या लेव्हलला जाऊन ते हे करायला लागतं. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ पाणी दिसलं, जलतत्व तुम्हाला दिसलं, तर इमोशन्सवर काम करायचं आहे. अच्छा. आणि जर अग्नितत्व दिसलं तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी काहीतरी करायची. ओके. अग्नी म्हणजे इट इज ऍक्शन, राईट? करेक्ट. किंवा फायर एलिमेंटचं असंही असू शकतं की मे बी तुम्हाला फायर रिलेटेड काहीतरी दिसलं तर तुमचे जे क्रोध, मत्सर सारखे जे तुमच्यातले अवगुण आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. एनिथिंग रिलेटेड टू फायर. फायर रिलेटेड जे जे अग्नी करू शकेल, चांगलं किंवा वाईट. वाईट दिसलं तर याचा अर्थ आहे की ते तुम्ही करू नका. चांगलं दिसलं तर त्याचा अर्थ आहे की ते तुम्ही करा. म्हणजे असं सिंपल अर्थ आहे त्याचा. अच्छा. प्रत्येकाला. आणि ना बरेचदा असं म्हटलं जातं की आपल्या मनात दडलेल्या ज्या इच्छा आहेत त्याच आपल्याला आपल्या स्वप्नांमधून दिसत असतात. तर हे खरं आहे का? अगदी खरं आहे. जे मी म्हटलं ना, जेवणाचं उदाहरण दिलं, उपास असेल तर आपल्याला ते इच्छापूर्ती म्हणून आपण रात्री जेवून घेतो. आम्ही संवाद सेंटरमध्ये लंघन शिबिर घेतो, तर ते रात्री स्वप्नात त्यांना दिसू नये म्हणून आम्ही दिवसा लंघन शिबिरामध्ये खूप खाण्याविषयी बोलतो. कारण आपल्याला पोटाला किती भूक असते आणि मनाला किती भूक असते हे आपल्याला गणित कळत नाही. अच्छा. आपल्या पोटाला खूप थोडी भूक असते. हो, बरोबर. पण आपण स्मृतीमधून जेवत असतो. म्हणजे मला वडा खावासा वाटला म्हणून मी वडा खाते, पोट नाही म्हणते मला वडा दे. पण मला मात्र तो जुनी मला चव आठवते हे ते आपण त्या स्मृतीतून वडा खात असतो. म्हणजे मनाने खात असतो तो. शरीराला त्याचा त्रास होतो, पण बिचारं शरीर साधं असतं, ते काही खूप बोलत नाही. अगदीच त्याला त्रास व्हायला लागला तर ते बोलतं. मग लंघन शिबिरात काय करायचं, आपलं मन तर अखंड खात असतं. हे माग, ते माग, ते माग, ते माग. मग त्याविषयी चर्चा करायची, त्याने सुद्धा मन तृप्त होतं. हो. मग स्वप्न नाही पडणार. पण तुम्ही जर तसं केलं नाहीत, म्हणजे मला कोणाला तरी मैत्रिणी गेले ट्रिपला आणि मला जायला मिळालं नाहीये काही कारणाने, तर मी स्वप्नात जाऊन येते त्यांच्या बरोबर ट्रिपला. हो, हे खरंय, अगदी खरंय. तर बेसिकली आपलं मन आपल्या इच्छा पूर्ण करतं की काय. प्रॅक्टिकली तुला जाणं शक्य नाहीये, पण तुझी इच्छा आहे ना, चल मी पूर्ण करतो. हो, बरोबर. आपलं मन बेसिकली खूप चांगलं असतं. ते तो अंतःकरणाचा करण म्हणजे एक अशी गोष्ट की जी आपल्याला उपयोगिता आहे आपल्याला, म्हणून अंतःकरण यंत्र, की मन ही एक यंत्रवत आहे. ते तुमच्यासाठी कामासाठी म्हणून दिलेलं आहे तुम्हाला. मग प्रपंचातलं काम असेल किंवा परमार्थातलं काम असेल, पण कामासाठी ते मन वापरायचं आहे. तुम्ही इकडून तिकडे, तिकडून इकडे. मंजिरीताई, आपण आज बोलतोय स्वप्न आणि सांकेतिक भाषा, पण आता तुम्ही मनाबद्दल बोलताय आणि तुम्ही जेव्हा केव्हा मी तुमचा पॉडकास्ट येते तर माझ्यासाठी एक पर्वणी असते की मला खूप इंटरेस्टिंग गोष्टी अगदी फार स्वीटपणे तुम्ही सांगता आणि ते फार ऐकायला गोड वाटतं. म्हणून थोडासा ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारते की मन म्हटलं तुम्ही, तर मनाची जी भाषा आहे की बरेचदा असं होतं की तुम्ही तुमच्या मनाला विचारा, असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट करताना तुमचं मन तुम्हाला बरोबर अगदी उत्तर देईल. तर ते खरंच खरं असतं का की एखादी गोष्ट मी विचारली की मी आज हे करू का, तर माझं मन नाही सांगतं किंवा कधीतरी हो सांगतं, तर ते आपण ऐकलं पाहिजे का? हो, आपण ऐकलं पाहिजे. पण ते बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ट्विस्ट करतो स्वतः. म्हणजे आपणच स्वतःला फसवतो. माझ्या आवडीप्रमाणे मी माझाच प्रश्न माझ्या आवडीप्रमाणे ट्विस्ट करून घेते. म्हणजे कशासारखं आहे, आपण ज्याला इन्स्टिंक्ट म्हणतो किंवा गट फिलिंग म्हणतो किंवा इंट्युशन म्हणतो. हे आहेत, हे आपल्या अंतःकरणाचा भाग आहे. आणि ते तुम्हाला ते कॉस्मिक आपल्या किंवा आत्मोन्नतीच्या लेव्हलला ते कनेक्टेड आहे. कॉस्मिक लेव्हलला कनेक्शन आहे आपलं.
त्याच्यातून आपल्याला संकेत येतात. सो दॅट यू शुड बी अलाइन्ड विथ द कॉस्मॉस. तुम्ही जेवढे कॉस्मॉसशी अलाइन्ड राहाल तेवढं तुम्ही आनंदी. तुम्ही कॉस्मॉसशी अलाइन्ड नाही राहिलात तर दुःखी व्हाल किंवा त्रास होईल तुम्हाला. काही दुःखी असलंच पाहिजे असं नाही, पण त्रास होईल तुम्हाला. तर ते कॉस्मिक अलाइनमेंट तुमची इंट्युशन सांगत असते की हे कर, हे करू नको. कारण त्या आपल्या अंतर्मनाच्या बुद्धीला, ज्याला प्रज्ञा म्हणतात, त्याला कळत असतं की तुमच्यासाठी हे योग्य आहे की नाही. तुम्हाला आवड निवड हा भाग वेगळा. बरोबर. मला आवडत असेल पण माझ्यासाठी ते योग्य नसेल तर तुमचं अंतर्मन सांगतं तू हे करू नको. पण आपल्याला एक मोह नावाची चीज आहे. आपण त्या मोहात अडकतो, पण आपलं अंतर्मन सांगत असतं. आणि मग त्या मोहात अडकलं की आपला तर्क जागा होतो आणि मग आपण तार्किक दृष्ट्या म्हणतो की हे कसं माझ्यासाठी योग्य आहे. अंतर्मनाने वेगळं सांगितलेलं असतं. आणि बऱ्याच वेळेला आपण स्वतःला फसवतो. जे खूप सक्सेसफुल लोक असतात की नाही, बरोबर, तुम्ही कधीही त्यांना अगदी क्राईम पेट्रोल वगैरे बघतो, पोलिसांना सुद्धा हा येतो. दे कॉल इट गट फिलिंग. ओके, त्यांना काही कारण ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो, पण दे कॉल इट गट फिलिंग. गट फिलिंग एव्हरीबडी हॅज. ओके, आणि ते वापरतात लोक गट फिलिंग. मला का माहिती नाही, झोपेतून उठल्याने आज वाटलं की अमक्या ठिकाणी हे करावं, आणि जातात ते इंडस्ट्रियलिस्ट, तिथलं काम मिळवून येतात आणि सगळं होऊन जातं. खटकन कुठून येतं हे विचार त्यांना. तार्किक दृष्ट्या त्यांचं काहीतरी वेगळी अपॉइंटमेंट ठरलेली असते की हे 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 असं ह्या पद्धतीने करायचं म्हणजे आपल्याला हे मिळेल. पण एक दिवस येतं आणि ते पुढची कामं बंद करून आजच्या अपॉइंटमेंट कॅन्सल, मी आज इकडे चाललं असं म्हणून ते लोक हे करतात आणि दे आर सक्सेसफुल. तर सक्सेसफुल लोक गट फिलिंग वापरतात. दे डू इट नॅचरली. त्यांच्या गट्सवर श्रद्धा असते त्यांची, त्यामुळे ते करतात. पण वीक मनाची लोक असतात, त्यांची आपल्याच गट्सवर श्रद्धा नसते, आपल्याच इंट्युशनवर श्रद्धा नसते. मग ते तर्कात फसतात आणि मग ते त्यांना फेलियर्स येतात. पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूयात. कधीतरी ना खूप भयानक स्वप्न आपल्याला पडतं, आपण घाबरतो, तर त्याचे काय संकेत असू शकतात? नाईटमेअर्स ज्याला म्हणू शकतो आपण, अशी स्वप्न बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना पडतात. त्याचा एक जनरल संकेत असं असतो की कृपया मार्ग बदल. अच्छा. डेंजर साईन कशी दाखवतात आपण रस्त्याने जाताना, डू नॉट टच ट्रान्सफॉर्मर हिअर. हो. आणि तरी तुम्ही हट्टाने जात. असं काहीतरी रस्ता असतो की जिथे त्रासदायक असणार असतं. तुम्ही जो रस्ता ज्या रस्त्याने जाताय, तुम्ही ज्या विचारसरणीने कुठेतरी कार्य करताय, ते तुमचं चुकताय, खूप मोठी चूक करताय, तुम्हाला नंतर खूप मोठा प्रॉब्लेम फेस करायला लागेल, हे सांगणारी ती स्वप्न असतात. आता काय प्रॉब्लेम, कसा प्रॉब्लेम, हे ते स्वप्न पूर्ण डिकोड केल्यावर कळतं. आणि कळतं अरे बापरे, हे असं असणार आहे का, नको नको, त्यापेक्षा मी इकडे जाते. आणि त्याच स्वप्नात तुम्हाला कुठून जात हेही सांगितलं जातं. नुसतं इकडे जाऊ नका नाही सांगितलं जात, बट इट इज अ डेंजर साईन, टिपिकली अ डेंजर साईन. आणि त्यामुळे ते नाईटमेअर सारखं हृदय धडधडायला लागतं, काहीतरी ते सांगत असतात तिकडे जाऊ नको. बरेचदा ह्याच अनुषंगाने हा पुढचा प्रश्न आहे. बरेचदा ना आपल्या फॅमिलीमधल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात रात्री, आणि मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतात की अरे काहीतरी सांगायचंय त्यांना आपल्याला, किंवा ते काहीतरी म्हणतात. तर असं पण काही असतं का? हो, कसं आहे म्हणजे का, एक हल्लीच्या ह्याच्यामध्ये त्याला व्हिजिटेशन ड्रीम्स असं म्हणतात. अच्छा. म्हणजे ती मृत लोक आपल्याला काहीतरी सांगायला येतात. कारण स्वप्न हे ॲस्ट्रल जगत आहे. ओके, स्वप्न जी पडतात ते ॲस्ट्रल, आणि ते मृत लोक त्या ॲस्ट्रल जगतातच राहत असतात. त्यामुळे ते आपल्याला तिथे कनेक्ट करून सांगू शकतात. पण नॉर्मली जी स्वप्न पडतात, मृत लोक येतात स्वप्नात, ती व्हिजिटेशन असेलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला आपलं मन प्रोजेक्ट करतं त्या व्यक्तीला. आपलं अंतर्मन सांगतं. कारण मी काय आहे, मी फक्त माझ्या बाबांचंच ऐकणार आहे. तर माझे बाबा येतात स्वप्नात. माझ्या अंतर्मनात दोन भाग आहेत की नाही, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. म्हणजे एक हट्टी मन आणि एक त्याचा गुरु असलेलं मन.
मग ते मन ह्याला सांगतं, आता हे ह्याला कसं समजावू मी, अंतर्मन गुरु मन आपलं म्हणतं की ह्या छोट्या बाळाला कसं समजावू. मग ते म्हणतं हा हिला बाबा आवडतात ना, आपण बाबांचं रूप घेऊन जाऊ. माझंच प्रोजेक्शन आहे, माझे बाबा माझ्या स्वप्नात येतात आणि मग मला सांगतात की अगं तू त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा नाही म्हटलं होतंस पण घे, माझे आशीर्वाद आहेत तुला. मग मी जी घाबरलेली असते मग मी दुसऱ्या दिवशी फॉर्म भरते, कारण बाबांनी सांगितलं ना. बरोबर. त्या आपल्यातलं जो गुरु मन असतं ते म्हणतं की ही बाबांचं ऐकेल, तर बाबा येतात समोर. अशा त्या पण व्हिजिटेशन ड्रीम्स असतात, म्हणजे ऍक्च्युअली मृत व्यक्ती भेटायला येतात. ऍक्च्युअली मृत व्यक्ती येतात, आपलं प्रोजेक्शन नसतं ते येतात भेटायला. तेव्हा असं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगते, आणि अनेक आहेत ह्याच्यात गोष्टी, पण एक मला आठवतंय ते. तर त्या बाई स्वप्नात आल्या आणि त्या मुलाला सांगितलं की हे बघ कपाटाची चावी ना मी अमुक अमुक ठिकाणी ठेवली आहे. बापरे. त्यांना त्यांचे पेपर्स वगैरे काही सापडत नव्हते, त्या खणाची चावी सापडत नव्हती. घरातले सगळेजण हे, आणि 13व्याच्या आधीच झालं की अगं आई तू चाव्या कुठे ठेवली आहेस. कोणाला सापडत नाहीयेत घरात चाव्या कपाटांच्या, लॉकरच्या. ते आईने स्वप्नात येऊन सांगितलं त्यांना चावी इथे ठेवली. मनापासून त्यांनी प्रार्थना केली, अगं काय म्हणजे महत्वाचं काहीतरी होतं आणि लागतं ना आता हे सगळे लिगल डॉक्युमेंट्स आणि हे त्याच्यासाठी लागतं. त्या आईला तिथेही कळलं की ह्यांना सापडत नाही, आपण जाऊन सांगून येऊयात त्यांना. जो रिसेप्टिव्ह व्यक्ती असते त्या घरातली, त्या व्यक्तीच्या स्वप्नात येतात आणि सांगतात की सांग रे बाबा तुझ्या आईला की ही चावी इथे ठेवली आहे. आईला पण डायरेक्ट सांगू शकतात का, हो, पण बऱ्याच वेळेला ती आई रिसेप्टिव्ह नसते. पण ती व्यक्ती आलेली तुम्हाला लक्षातही राहिलं पाहिजे, तो मेसेजही लक्षात राहिला पाहिजे. आणि युजली असे मेसेजेस असतात ना, हे सांकेतिक नसतात, हे अगदी जसेच्या तसे सांगितले जातात. बरोबर. त्या शब्दात जे शब्द आपल्याला नॉर्मली वास्तवात आपण वापरतो तशा शब्दात ते बोलतात आपल्याशी, ऍक्च्युअली येतात तेव्हा. मात्र नॉन व्हिजिटेशन ड्रीम्स असतात आणि आपलं प्रोजेक्शन असतं तेव्हा सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला सांगितलं जातं. तर त्याच्यावरून कळू शकतं की ती सांकेतिक भाषा असेल तर आपलं प्रोजेक्शन आहे ते, आणि सांकेतिक भाषा नसेल डायरेक्ट कनेक्शन असेल तर ते अगदी रितसर बोलल्यासारखं बोलतात आणि आपल्याला मेसेज सांगतात. अच्छा म्हणजे हे अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. ओके. फक्त सगळ्यांना नाही ओळखता येत, कारण ते थोडं तुम्हाला शिकायला लागतं, ते सूक्ष्म जगत आहे ना शेवटी. बरोबर. थोडंसं शिकायला लागतं. मंजिरी ताई, आपल्या रोजच्या जीवनात धकाधकीच्या आयुष्यात निसर्ग आपल्याला संकेत देतो असं तुम्ही म्हणता, पण मग ते कसं ओळखायचं आणि हे खरं आहे का? दैनंदिन आयुष्यामध्ये जे आपल्याला संकेत मिळतात ना, ते ओळखणं म्हटलं तर खूप सोपं आहे. त्याला थोडासा आपण आपल्या बुद्धीचाही वापर थोडासा केला आणि थोडं रिसेप्टिव्ह राहिलो आपण, आणि श्रद्धाही असायलाच पाहिजे. बरोबर. की निसर्ग आपल्याला, आपलं आजूबाजूचं वातावरण आपल्याला संकेत देतंय ह्याच्यावर विश्वास असला पाहिजे, ज्याला लॉ ऑफ सिंक्रोनॉसिटी म्हणतात. तर त्या लॉ ऑफ सिंक्रोनॉसिटीच्या सहाय्याने, ज्याला आपण कोइन्सिडन्स म्हणतो, ते कोइन्सिडन्स नसतात, तर आपल्याला संकेत मिळतात. म्हणजे ना, मी एक नेहमी एक्सरसाइज सांगते, अनेक ठिकाणी अनेक वेळेला मी सांगते हे, आणि इथे सगळ्यांनी ह्याचा उपयोग करावा. मला लहानपणी माझ्या बाबांनी ह्या गोष्टी शिकवल्या होत्या. मी लहान मुलं खूप प्रश्न विचारत असतात ना, तशी मीही खूप विचारायचे बाबांना प्रश्न. तर बाबा म्हणायचे, हे बघ रोज तू, आणि मला स्वप्नातनं खूप दृष्टांत होतात लहानपणापासून. बाबांनी मला असं सांगितलं होतं, हे बघ मंजू, तू आता तुला हा प्रश्न पडलाय की नाही, तर तू रोज रात्री झोपताना हा स्वतःला प्रश्न विचार. 3 दिवस हा प्रयोग करायचा. 3 दिवसात तुला either स्वप्नातून उत्तर मिळेल किंवा उठल्या उठल्या तुला उत्तर मिळेल. म्हणजे काय प्रश्न विचारायचा, जो काही तुमच्या मनातला प्रश्न असेल. अगदी साधा, सिनेमाला जाऊ की नको, का अभ्यास करू, साधा सिंपल गोष्टी. द्विधा मनस्थिती असते ना आपली, मग का हे करू का ते करू, असा काही प्रश्न असेल. आणि दोन्ही इम्पॉर्टंट वाटतं आपल्याला, की अशी व्यक्ती आलेली असते की तिच्याकडे जायचं असतं आपल्याला, की जी वर्षातून एकदाच भेटणार असते,
आणि अभ्यास पण आपला तेवढाच महत्वाचा असतो. मग मी काय करू, हे निवडू का ते निवडू? दोन्ही नाही मला करता येणार आहे. मग प्रश्न पडतो आपल्याला, दोन्ही महत्वाचं आहे, इक्वल वेटेज आहे दोन्हीला, मग कुठलं निवडू? असं मला बाबा सांगायचे की प्रश्न विचार स्वतःला, आयदर तुला स्वप्नात उत्तर मिळेल किंवा उठल्या उठल्या तुला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी उत्तर मिळेल. आणि हे मी प्रयोग केलेले आहेत. आपण मनात तो प्रश्न विचारत राहायचा की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. आणि हे कसं मिळतं उत्तर, आता छोटीशी उदाहरण सांगते की बरेच जण पोथी वाचतात, बरोबर आहे. तर एखादं वाक्य पोथीतलं त्या दिवशी तुम्हाला वाटतं की हे मला गुरूंनी उत्तर दिलंय माझ्या प्रश्नाला, बरोबर. त्या दिवशीच्या पोथीत त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं. पोथी वाचणारे नसतील, टीव्ही बघणारे असतील तर त्यांना टीव्ही रोजची सिरियल बघताय तुम्ही, पण एखादं कोणीतरी काहीतरी बोलतं आणि अच्छा आपल्याला ती कनेक्टिव्हिटी कळते. ज्याचा प्रश्न असतो ना त्याला ती कनेक्टिव्हिटी कळते की माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर इथून मिळालंय मला. आणि आपल्याला इतका आनंद होतो, ते प्रत्येकाला स्वतः कळतं हे उत्तर आहे. पण यू हॅव टू बी इन सर्च ऑफ इट. ओके, प्रश्न विचारला आणि सोडून दिला असं नाही, तुम्ही शोधलंही पाहिजेत. शोधलं नाही, ट्रेजर हंट कसं असतं ना, एखादं रिडल कसं असतं किंवा उखाणे विचारतात ना, असं की एक सवाल जवाबामध्ये, तर तुम्हाला कसं एकदम खटकन कळलं की तुम्ही द्विधा मनस्थितीत नसता, ती द्विधा मनस्थितीत जाते तुमची की आपल्याला कळतं की ते आहे. थोडंसं स्वतःला ट्रेन करायला लागतं, पण सगळ्यांना याची उत्तरं येऊ शकतात, सगळ्यांना, म्हणजे झाडून सगळ्यांना. हो. बरेचदा एखादा नंबर दिसणं सतत किंवा एखादी वस्तू हरवणं हा पण संकेतांचाच भाग आहे का? वस्तू हरवणं संकेतांचा भाग असेल असं नाही, पण एखादी वस्तू सापडणं हा असू शकतं. अच्छा, ओके. की एवढे दिवस मला हे सापडत नव्हतं आणि एकाएकी सापडलं, तर ती वस्तू तुम्हाला काहीतरी तिचा उपयोग करायला सांगते. किंवा हरवली हा उलटा अर्थ असू शकतो की तुम्ही काहीतरी नको त्या गोष्टीच्या मागे लागलेला आहात, यू बेटर डोंट डू इट सांगणारं असू शकतं. आणि त्याच्या आधी काय विचारलंस की एखादा नंबर दिसणं ही तर खूप मजेशीर गोष्ट आहे. हल्ली त्याला ना पोर्टल असं नाव आहे. 111चं पोर्टल, 888चं पोर्टल उघडलं तर साधारण 2 पेक्षा जास्त वेळेला तो नंबर रिपीट जेव्हा होतो, 2 पेक्षा जास्त 2 वेळेला रिपीट होणाऱ्या नंबरला आपण पोर्टल नाही म्हणत किंवा त्याच्यात काही ग्रेट नाही एवढं, पण 3 वेळेला तोच नंबर दिसणं, 4 वेळेला तोच नंबर दिसणं, पुन्हा पुन्हा तोच नंबर दिसणं, हे नक्की काहीतरी आपल्याला त्या नंबर विषयी सांगताय. एक छोटंसं आत्ता बोलता बोलता उदाहरण आठवलं म्हणून सांगते की एक मध्ये हिलिंग घेतलं आणि असं त्या हिलिंगमध्ये त्यांचा प्रश्न होता की आमचं घर कधी होईल, ताब्यात मिळायचं होतं घर त्यांना, आणि काही ना काही कारणाने आपल्याला माहिती आहे ना राहून जातं, ते अमुक राहिलाय बिल्डरकडून हे राहून जातं. त्यांना खूप हे होतं की मला ताब्यात कधी मिळेल घर, ताब्यात कधी मिळेल. ही आता रिसेंटच गोष्ट आहे. तर त्यांना जे काही हिलिंग केलं त्या हिलिंगमध्ये त्यांना 7 आकडा फ्लॅश होत होता. अर्थातच तेव्हा इट वॉज टू अर्ली टू इंटरप्रेट, कारण हे जानेवारी-फेब्रुवारीतली गोष्ट होती आणि त्यांना त्याच्या आधीच्या म्हणजे 2025 मध्ये मिळणार होतं, त्यामुळे कधी मिळेल असं त्यांना ती हे लागली होती. तर 7 म्हटलं, आता काय माहिती, म्हटलं 7 फेब्रुवारी आहे का जुलै आहे का 7 वाजता मिळणार आहे का काय, म्हटलं मला माहिती नाही, का 7 दिवसांनी मिळणार आहे का काय, पण 7शी संबंध म्हटलं नक्की आहे. त्या तुम्हालाच म्हटलं कधीतरी ते लक्षात येईल काय 7चा अर्थ काय आहे. आणि त्यांना बरोबर 7 जुलैला ताब्यात मिळालं. हो, इंटरेस्टिंग. विच इज म्हणजे मला असं वाटलं की 7 आणि 7 म्हणजे 7 आणि 7ला बरोबर त्यांना ते ताब्यात मिळालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला, म्हणे 7चा अर्थ लागला मला, म्हणाला आम्हाला ताब्यात. म्हटलं ओके. आता ह्याचं इंटरप्रेट करणं खूप अवघड होतं ना, कारण एक जर्नल आकडा फ्लॅश झाला होता. बरोबर, आकड्यांचं महत्व आहे, आपल्याला ते आकडे फ्लॅश होऊ शकतात.
पण त्याचा अर्थ काढणं अवघड आहे. त्या आकड्याचा अर्थ काय आहे, कारण इट कॅन बी एनिथिंग. 1 hour, 7 hours पण असू शकतं. बरोबर. एनी कुठल्याही लेवलचा ते अर्थ असू शकतो. म्हणजे ते फार वैयक्तिक प्रश्न विचारण्याचा मोह होतोय की ना, मी स्वामींवर माझी श्रद्धा आहे. तर बरेचदा असं होतं की ना, आता गाड्या तर रोजच धावतात रस्त्यांवर, असं नाही की एखाद्याच दिवस धावतात. तर कधीतरी प्रवास करताना ना सतत स्वामींचा फोटो दिसत राहतो एखाद्या गाडीवर. म्हणजे आणि त्याच्याकडे आवर्जून लक्ष पण जातं आणि ते रोज घडत राहतं काही दिवस. तर ह्याचा अर्थ काय असू शकतो? म्हणजे 2-3 अर्थ असू शकतात ह्याचं, की आपण ऑलरेडी स्वामींचं काहीतरी करतोय, तर स्वामी आपल्याला सांगत राहतात की तू करतेस, योग्य मार्गावर आहेस. किंवा आपण काहीतरी करत असू पण आपल्याला अधिक करण्याची गरज असेल, तरी पण स्वामी आपल्याला सांगतील अगं तू करतेस तेवढं पुरे नाही, अजून थोडंसं अमुक कर, तमुक कर, जे काय असेल ते. पण त्या अशा गोष्टी पुन्हा पुन्हा जेव्हा फ्लॅश होत राहतात तेव्हा नक्कीच त्याचा अर्थ काहीतरी असतो आपल्या आयुष्यात. आणि नावं फ्लॅश होत राहतात काही काही वेळेला. तेच नाव पुन्हा पुन्हा दिसत राहतं आपल्याला. असं तू म्हणतेस तसं रिक्षेच्या मागे, ह्याच्या मागे, म्हणजे मारुतीही दिसू शकतो, गणपतीही दिसू शकतो, मग स्वामीच का दिसतायत? 10 रिक्षांच्या मागे मला स्वामीच दिसले. म्हणजे बाकीच्याही रिक्षा होत्या की, पण मला नाही त्या. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की बाकीच्या गोष्टी आपल्याला अननोटीस जातात, ही नोटीस होते. बरोबर. कारण त्याच्यातून आपल्याला मेसेज असतो. जे मी मगाशी टीव्ही सिरियलचं म्हटलं की नाही, एखादं वाक्य नोटीस होतं आपल्याला. बरोबर. इट बिकम्स लाऊड. एक साऊंड मध्ये एक रेझोनन्स थेअरी म्हणून आहे. रेझोनन्स थेअरी म्हणजे काय, इथे 100 हर्ट्सची फ्रिक्वेन्सी साऊंडिंग होत आहे. तेच आता आपल्या शब्दांना आणि ते थॉट्सना अप्लाय करायचं, की अमुक एक थॉटची फ्रिक्वेन्सी चालू आहे आणि सिमिलर थॉट इथे समोर आला की इट बिकम्स लाऊड. बरोबर. जे तर्फेच्या ताराला हा रेझोनन्स इफेक्ट, सतारीची ज्या खालच्या तर्फेच्या तारा असतात त्याच्यासाठी वापरतात हा रेझोनन्स इफेक्ट. तर हा जो रेझोनन्स इफेक्ट आहे तो तुम्हाला उत्तर मिळालंय हे सांगणारा इफेक्ट आहे. इट बिकम सो लाऊड इन युअर इयर्स. तुम्हाला एकाएकी ते असं मोठं नॉर्मल वाक्य असतात की नाही, त्याच्यापेक्षा ते तुम्हाला लाऊड ऐकू येतं. किंवा आता मी पोथीचं सांगितलं उदाहरण, तर ते पोथीचं उदाहरण असं की तुम्ही सगळं वाचताय पण ते तुम्हाला एकाएकी असं ठळक असल्यासारखं, बोल्ड फॉन्ट असल्यासारखं, असं काहीतरी होतं. आणि हे ज्याचं त्याला कळतं, बाकीच्यांना नाही कळणार. जसं आता तू स्वामींचं म्हणालीस, तुला बाकीच्यांना हो दिसले का स्वामी असं म्हणतील, मला नाही दिसले, पण त्यांचा रेझोनन्स नव्हता स्वामींशी, तुझा होता. बरोबर. तर ज्याचा जो रेझोनन्स असेल ना, आपल्या मनातल्या विचारांचा जसा तो रेझोनन्स होतो, नादब्रह्म म्हणतो ना आपण, तर साऊंडची जी थिअरी आहे, अकॉस्टिक्सची जी थिअरी आहे, ही संपूर्ण या नादब्रह्माच्या विश्वाला लागू पडते. जे मन सुद्धा आहे, मनाच्या सुद्धा फ्रिक्वेन्सीज आहेत, तर त्या फ्रिक्वेन्सीला ते जेव्हा येतं तेव्हा ते लाऊड होतं आणि तुम्हाला तो संकेत म्हणून कळतं. बरं. सो इफ यू कीप ऑन आस्किंग द क्वेश्चन, निधिध्यासासारखं तुमच्या मनात काय बरं आहे, काय बरं आहे, काय बरं आहे, म्हणजे रिसर्चची उत्तरं लोकांना मिळतात स्वप्नातनं. अनेक सायंटिस्टच्या कथा आहेत, त्यांना स्वप्नात त्याचं उत्तर मिळालं. असं पण आहे. हो. आणि त्याच्यावरून एकदम आठवलं मला व्हिजिटेशन ड्रीम्स उदाहरण. तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूंचा दृष्टांत झाला. गुरु स्वप्नात आले, त्यांनी प्रोजेक्ट नाही केले, गुरु स्वप्नात आले आणि त्यांनी स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला. किंवा तुकाराम महाराजांच्या शिष्या वैणाबाई, तर त्यांना सुद्धा तुकाराम महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला. ह्या व्हिजिटेशन ड्रीम्स आहेत बरं का. ऍक्च्युली ते आपल्या भाषेत मृत लोक, संत लोक, पण ते एवढे सिद्ध असतात की ते येऊ शकतात खाली तुम्हाला भेटायला. दे कॅन डू इट. ओके. म्हणजे ताई, प्रत्येक वेळेस मी जेव्हा तुमचा पॉडकास्ट घेते ना, त्यातनं काहीतरी असं उलगडून जातं की पुन्हा एकदा तुम्हाला मला बोलवावं असं वाटतं. आणि असे किती पॉडकास्ट होणार आहेत मला माहिती नाही, पण मला वारंवार तुम्हाला भेटायला आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की बरेचदा एखादी त्रासदायक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत राहतो, तर त्यावेळेस पण काही संकेत आपल्याला मिळू पाहत असतो का ह्या गोष्टीतनं?
हो, म्हणजे वास्तवातलं जे दृश्य आहे, ती वाईट आपल्याला त्रास देणारी व्यक्ती आपल्या समोर आली, हे वास्तवातलं एक कारण आहे त्याचं कारण आता विचार नको करायला. पण वास्तवातली ती व्यक्ती जर आपल्या समोर आली तर आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतात. कारण आपल्या आध्यात्मिक दृष्टीने मी सांगते की आपल्या आतमध्ये काहीतरी घडायला लागतं. शरीरात कंप यायला लागतो, राग बाहेर यायला लागतो, किंवा जे काही विकार आपले असतात ते बाहेर यायला लागतात. आम्ही हिलिंगच्या भाषेत म्हणतो की दॅट पर्सन बिकम्स अ ट्रिगर फॉर यू. तर आता करायचंय काय, तर आपले ते जे आता सरफेस झालेले प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवर आपण काम करायचंय. आणि ती व्यक्ती जर पुन्हा पुन्हा येत असेल तर ते पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगताय की प्लीज वर्क ऑन युअर ओन प्रॉब्लेम्स. कारण तुम्ही त्या व्यक्तीला काही करू शकत नाही. बरोबर. घालवू शकाल, भांडू शकाल, पण त्यांनी तो प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार आहे. तुमच्या आतला प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार आहे. तुमच्या आतला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर इट बिकम्स अ ट्रिगर. की ते असं टोचून जातं, आता ते बाहेर येतं, आता तुम्ही काम करा. निसर्गाशी जोडलेली अशी कोणती प्रतीक आहेत जी दैनंदिन आयुष्यात आपल्याला दिसत असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो? सगळंच. निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी, अगदी माणसांपासून, माणसांच्या स्वभावांपासून सगळं. आता आपण वाईट लोकांचं म्हटलं तसं ही प्रतीक आहेत. आपल्या मनात जे काही प्रश्न असतात त्याचं उत्तर तिथून मिळत असतं. आपण जिथे लक्ष देऊ तिथून आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. आपल्या कामातून उत्तर मिळेल त्याचं. आपण जर लक्षपूर्वक, कारण आपण प्रश्न विचारलाय पण उत्तराकडे आपलं जर लक्षच नसेल तर आपल्याला नाही कळणार. पण प्रश्न विचारल्यावर तुमची जर नजर शोधक राहिली तर तुमच्या दैनंदिन कार्यातून सुद्धा तुम्हाला ते उत्तर मिळेल. कळलं ना? की आता मी गाणं शिकवते, गाणं म्हणते, कार्यक्रम करते, तर मला माझ्या गाण्यातून सुद्धा उत्तर मिळू शकतं. अशी कुठलीच गोष्ट ह्याच्यातून उत्तर मिळणार नाही अशी नसते. म्हणजे दिसायला असं वाटेल की गाण्यातून काय उत्तर मिळणार, पण गाण्याच्या मी शिकवता शिकवता माझ्या हातून काहीतरी एखादं वाक्य बोललं जातं आणि मग मला लक्षात येतं, माझ्या डोक्यात जो प्रश्न चालू होता ना त्याचं हे उत्तर आहे. कारण बेसिकली हे आपण नादब्रह्म म्हणतो ना, आपल्या भारतीय तत्वज्ञानात नादब्रह्म म्हणतो किंवा शब्दब्रह्म म्हणतो हे विश्व. आणि ते विश्व आपल्या आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. मग आपल्याला पडलेला प्रश्न, आपल्या पिंडात पडलेला प्रश्न आपल्याला ब्रह्मांडातून त्याचं उत्तर मिळतं जेव्हा ते सिंक्रोनासिटी आपल्याला कळते. अँड देर इज ऑलवेज समथिंग सिंक्रोनाइज्ड. असं कधीच नसतं की सिंक्रोनाइज्ड काही गोष्टी नसतात. मग तिथे त्याचं सेनारिओ बघून आपल्याला त्याचं उत्तर मिळतं की आपण काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको. ही उत्तरं आपल्याला मिळतात. ते शिकायला लागतं थोडंसं. अगदी नॅचरली जी उत्तरं मिळतात ती गट फिलिंग, इंट्युशन आणि इन्स्टिंक्ट ह्या तिन्हीतून मिळतात. पण आपण सगळेजण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग लक्ष देत नाही, मग त्याला आता ऍडिशनल शास्त्र शिकायला लागतं. बरोबर. आणि मग शास्त्र शिकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, अरे बापरे, मला तर हे आधी कळलं होतं पण मी लक्ष नव्हतं दिलं त्याच्याकडे. तर आपल्याला ह्या गोष्टी कळतात, संकेत आपल्याला सतत मिळत असतात. अगदी झाडातून, पानातून, फुलातून, तू म्हणशील त्यात गोष्टीतून, तुमच्या कृतीतून. कोणी पूजा करत असेल तर तिथून, कोणी ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये जाताना तर एवढे संकेत मिळतात. तुम्ही गर्दीतून जाताना की कोणीतरी काहीतरी कोणाशी तरी बोलतं आणि ते तुमचं उत्तर असतं. घडलंय. जेवढ्या गर्दीत जाल ना तेवढे तुम्हाला संकेत फास्ट मिळतात. जेवढ्या एकांतात असाल तेवढे संकेत स्लो मिळतील. कारण तिथे खूप जण असतात ना संकेत तुम्हाला द्यायला. आणि सिंक्रोनासिटी असतेच. देयर इज ऑलवेज समथिंग कॉमन. मी नेहमी म्हणते, गणितात आपण LCM वगैरे शिकलोय की नाही, लोएस्ट कॉमन मल्टिपल. तर असतेच. कितीही नंबर्स तू घेतले त्याच्यात कुठेतरी लोएस्ट कॉमन मल्टिपल असतोच. तर तसा तो लोएस्ट कॉमन मल्टिपल असतो ना, ते तुमचं उत्तर असतं. सगळ्यासाठी तेच उत्तर असतं, कॉमन असतं. कारण ते मंजिरीताई, आपल्याकडे एक असा समज आहे की मांजर आडवी जाणं
हा वाईट संकेत आहे. तर हे बरोबर आहे का? हो, म्हणजे ह्याला लोक सुपरस्टिशन म्हणतात, जे मानत नाहीत ते. माझ्यासारखे असे माझ्या ह्याच्यात अशी खूप सुपरस्टिशन्सची लिस्ट आहे की मी ते मानते. कारण कुठेतरी एनर्जी फील्डला कनेक्ट करायला लागलो ना आपण, की एनर्जीचे नियम कळायला लागतात. एनर्जी कशी उलटी सुलटी जाते ते कळायला लागतं. हम्म. आणि मग आपल्या लक्षात यायला लागतं की मांजर आडवी जाणं, की खरंच तुम्ही विचार करा, तुमचेच प्रसंग आठवायचे आपण, की मांजर आडवी गेल्यावर आपलं काम झालं होतं का. घाबरून नाही जायचं, घाबरण्यासारखं काही नाहीये त्याच्यात. नाही निसर्ग, कारण बिचारी ती मांजर कुठे आपल्या मध्ये येते, ती तिची चाललेली आहे, बरोबर आहे. पण ते सांकेतिक भाषा म्हणतो ना आपल्याला, तर ती मांजर नेमकी आडवी गेली तर माझा प्रवाह असा चाललाय आणि खाडकन काहीतरी मांजराची एनर्जी आहे, ती सकिंग एनर्जी आहे. ती अशी बाहेर प्रसव होणारी एनर्जी नाहीये. तर इट्स सक्शर एनर्जी, ती तुमची एनर्जी घेऊन जाते. म्हणजे मग मला पुढे जायला एनर्जी राहत नाही ना. म्हणून मग आपल्याकडे काय सांगितलं की एक 10 पावलं मागे जा, किंवा तिथेच थांबा, दीर्घ श्वास घ्या, मग जा पुढे. हा, रिगेन दॅट एनर्जी. घाबरून जायचं कारण नाही. आणि मांजराला तर दोष नकाच देऊ बिचाऱ्याला, त्याच्या मांजराला कुठे माहितीये. पण निसर्ग ना, आपलं काम होणार नसेल तर ह्या गोष्टी घडतात अशा. आणि मी हे प्रयोग खूप वेळेला, प्रयोग नाही म्हणायचं, ऑब्झर्वेशन्स म्हणायचं त्याला, कारण मांजर काही आपण मुद्दामून आडवी घालवत नाही, त्यामुळे प्रयोग नाही म्हणता येणार. पण ऑब्झर्वेशन्स एवढ्या वेळेला केले, कारण आम्ही राहायचो तिथे अशा मांजरी खूप होत्या. कधीतरी मांजर अगदी आपल्या बरोबर चालायची. त्या दिवशी काम छान व्हायचं. आणि नेमकी एखाद दिवस ती आपल्या अगदी पायात येऊन आडवी जाते. एवढी ठरवून आडवी गेल्यासारखी ती आडवी जाते. आणि मग जाते, मैत्रिणीकडे जाणार असते, ती त्या मैत्रिणीला नेमका कोणाचा तरी फोन आलेला असतो. ती म्हणते जरा 10 मिनिटं थांब, हा इम्पॉर्टंट कॉल आहे. मी अपॉइंटमेंट घेऊन गेलेली असते, तरी मला 10-15 मिनिटं थांबायला लागतं. त्या मांजराने मला आयडिया दिलेली असते, तुझं काम एवढ्या पटकन काही होणार नाहीये, प्लीज हॅव पेशन्स. तर आपल्याला ते काहीतरी सांगू इच्छितं की तू काहीतरी बदल कर तुझ्या ह्याच्यात. तर ह्या गोष्टी आहेत अशा, आणि खूप गोष्टी आहेत, पाल पडणं वगैरे. पण आपण म्हणतो अगदी एक्झॅक्ट घाबरून जाण्याजोगं काही नाहीये त्याच्यात. इट इज की काय म्हणतो की ती पाल तुम्हाला काहीतरी सांगते. पाल अंगावर पडली, मग त्याचे विश्लेषण करायला गेलं ना, डिकोडिंग करायला गेलं की खूप गोष्टी आहेत. की मग पाल तुमच्या डोक्यात पडली का, खांद्यावर पडली का, पायावर पडली का, पोटावर पडली का, शेजारी पडली का, नुसतेच तुम्ही घाबरलात कुठेतरी पडली म्हणून का, काय नक्की काय. तर त्याच्यावरून त्याचं डिकोडिंग करता येतं. परत भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे आपण त्याचं डिकोडिंग डायरेक्ट पंचमहाभूतांच्या लेवलला जाऊन घेऊन जातो, आणि पंचमहाभूताच्या पद्धतीने त्याचं डिकोडिंग करतो. असं पण म्हणायचं की पाल अंगावर पडली तर माणूस आजारी पडतो? नाही, असं काही नाहीये. नाही. ओके. डायरेक्टली सब्जेक्टिव्हली काही नाहीये असं. नाही, ऑब्जेक्टिव्हली, उलट बोलले मी. ऑब्जेक्टिव्हली काही नाहीये की हे असं गणितासारखे नाही आहेत त्याचे नियम, की पाल दिसली तर अमुक, मांजर दिसलं तर अमुक. पण मांजराचं मी सांगितलं तसं ते इट इज अबाउट द एनर्जी. मांजरापुरतं मर्यादित आहे. एनी कॅट फॅमिली. कारण कॅट फॅमिलीचं तुम्ही थोडंसं गुगल केलं ना, तरी कॅट फॅमिलीच्या एनर्जी बद्दल तुम्हाला माहिती मिळेल. अच्छा. कॅट फॅमिली इज अ डिफरंट स्पीशीज टोटली दॅन एनी अदर स्पीशीज. त्यामुळे तर त्याचं महत्व पण वेगळं आहे ना कॅट फॅमिलीचं. मग एखाद्यानी घरामध्ये मांजर ठेवावी की नाही ठेवावी? चांगलं असतं ना, वाईट नाहीये ती एनर्जी, वाईट नाहीये. आपण निगेटिव्ह म्हणतो, म्हणजे मी पुढे जात असेल तर ती मला मागे खेचते, पण कधीतरी मागे खेचणारी, लगाम लावणारी एनर्जी लागते की नाही. करेक्ट. हो. जर काही आपण म्हणजे चांगलं आणि वाईट नाहीये, इतकंच संकेत आहे. करेक्ट. येस. आणि सगळं आवश्यक आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, फक्त त्या वापरायच्या कशा हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे मांजर कुरवाळून तुम्ही अखंड त्या मांजराबरोबर राहू नका, एवढंही नकोय.
बरोबर. बरेचदा या संकेतांच्या नादात आपण ओव्हर थिंकिंग करतोय का, हे कसं ओळखायचं? ते ओळखण्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते. कारण सगळ्यात प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का, आपण ही भाषा शिकल्यावर सुद्धा इंटरप्रिटेशन नावाची एक चीज असते. हम्म. कारण हे शास्त्र आहे ना. आता तुम्ही शास्त्रात प्रमाणे जर बघायला लागला तर इंटरप्रिटेशन कॅन बी रॉंग. हम्म. तर त्यामुळे इंटरप्रेट करण्याची जी ती कला आहे, म्हणजे कुठलंही शास्त्र असेल, अगदी डॉक्टर असतात की नाही, शिकलेले सेमच असतात, तरी एखाद्या डॉक्टरच्या औषधाला पटकन गुण येतो, तो नुसतं बोलतो तरी आपल्याला गुण येतो, हम्म. आणि एखाद्या डॉक्टरकडे आपण खूप औषधं घेतो तरी नाही त्यातला गुण येत. त्याच्या बुद्धीत प्रॉब्लेम आहे का? नाही. आपण म्हणतो ना की माझं आपलं एकमेकांशी जुळलं. हम्म. एकदा तुमची मनं जुळली ना हम्म. की यू टेंड टू इंटरप्रेट राईटली. मनं जुळली नाहीत, रेझोनन्स आहे. हम्म. इफ देर इज नो रेझोनन्स बिटवीन हम्म. द टू, जे काही टू असेल ते, मग तुमचं स्वप्न असेल आणि त्याचं इंटरप्रिटेशन असेल, तुम्हाला जर ते स्वप्न आवडलं नसेल तर तुम्ही चुकीचं इंटरप्रेट कराल. तुम्हाला जर ते स्वप्न आवडलं असेल किंवा तुम्ही पॉझिटिव्ह असाल त्या स्वप्नाबद्दल, अगदी वाईट स्वप्न पडलंय, नाईटमेअर सारखं स्वप्न पडलंय, तरी इफ युअर पॉझिटिव्ह नाही मला कळलं पाहिजे हे स्वप्न काय म्हणताय ते, तरी सुद्धा तुम्हाला ते इंटरप्रेट बरोबर करता येईल. पण तुम्ही घाबरून आपल्या विकारांमधून इंटरप्रेट करायला गेलात तर ते इंटरप्रिटेशन चुकू शकतं. आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं की चुकला, तुम्हाला सवय करून घ्यायला लागते. तुम्हाला ते अलिप्तपणे इंटरप्रेट करता आले, तर इमोशनली इंटरप्रेट नाही होत. कारण इंटरप्रिटेशन हे बुद्धीचं काम आहे, इमोशन्सचं नाही. बरोबर. इमोशन्स कॅनॉट इंटरप्रेट, दे आर ऑलवेज रॉंग इन इंटरप्रिटेशन. त्यामुळे बुद्धीने काम घेऊन इंटरप्रेट करायला लागतं. नाही मला हे आवडलंय, हे म्हणजे उदाहरणार्थ माझी लाडकी मांजर आहे, मांजराचं उदाहरण देते, आणि तीच आडवी गेली, नाही ही कसं मला वाईट करेल असं नाही म्हणून चालत. ती आडवी गेली आहे, मांजराची एनर्जी अशी आहे, तर तू नको आत्ता कामाला लागू, 1-10 मिनिटं थांब आणि मग जा कामाला. इट्स दॅट सिम्पल. तू नको, माझी लाडकी मांजर आहे, ती कशी मला नाही म्हणेल, ती कशी मला खेचेल, ती कशी माझ्या, असं नाही आहे. इट इज अबाउट एनर्जी. व्हेन वी थिंक अबाउट एनर्जी, एनर्जीच्या नियमांनी जायला लागतं. इट इज नॉट गुड अँड बॅड. आवड नावड नाही तिथे आणायची इंटरप्रिटेशन्समध्ये. तिथे चुकतं इंटरप्रिटेशन्स, कारण आपण आवडी नावडीप्रमाणे इंटरप्रिटेशन्स करतो. बरोबर. आणि मग ते चुकतात. बरेचदा अनेकांना मृत्यू झाल्याची किंवा अपघात झाल्याची अशी नकारात्मक स्वप्न वारंवार येत असतात, तर मग त्यांनी काय करावं? एक आपल्याकडे एक असं ना खूप छान म्हटलेलं आहे, तुम्हाला जर तुमचा मृत्यू दिसला स्वप्नात तर काळजी करू नका, आयुष्य तुमचं वाढलेलं आहे, असं आपल्याकडे एक म्हणायची पद्धत आहे. आणि ते इतकं खरं आहे. किंवा दुसऱ्या कोणाचा तरी मृत्यू दिसला तुम्हाला तरी सुद्धा त्या व्यक्तीचं आयुष्य वाढलंय असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे एक तर पहिलं तुम्ही भीती काढून टाका. मृत्यू म्हटल्यावर भीती हे काढून टाका. म्हणजे ती पहिली भीती गेली, आणि मग ती पहिली भीती गेल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला जे शिकायचं आहे ना किंवा कळणं अपेक्षित आहे, ते जे काही तुम्हाला दिसलंय तो जो संकेत अपेक्षित आहे तुम्हाला कळणं, तर ते तुम्हाला, कारण लोक ड्रीम डिकोडिंग शिकलेले नसतात ना, त्यामुळे माहिती नाही आहे ह्याचा अर्थ काय लावायचा. पण तुम्हाला त्या इंट्युटिव्हली कळायला लागतात. आणि तर कळल्यानंतर त्याचा अर्थबोध व्हायला लागतो. कारण कोणाचा तरी मृत्यू दिसणं काही वाईट नाही. फार रेअरली, म्हणजे असं नसतं असं नाही मला म्हणायचं, रेअरली कोणाला तरी ऍक्च्युअल फ्युचरच्या ड्रीम्स पडू शकतात. पण मी मगाशी जे सांगितलं तसं ती स्वप्न वेगळी असतात, खूप लाऊड असतात ती स्वप्न. जनरल कोणाचा तरी मृत्यू दिसणं ही एवढी लाऊड नसतात. व्हिजिटेशनच्या ड्रीम्सचं सांगितलं ना तसं, क्लॅरिटी असते त्याच्यात खूप. वास्तवात जशी क्लॅरिटी असते ना तशी क्लॅरिटी त्या स्वप्नांमध्ये असते. म्हणजे तारीख वार हे ते असं अंडरलाइनिंग फॅक्टर्स आपल्याला काही काही हायलाइट होतात तिथे, की समजावं की हे आपल्याला फ्युचरचं दिसलेलं आहे. मग कोणाचे मृत्यूही दिसू शकतात. म्हणजे अब्राहम लिंकनचीच गोष्ट आहे ना, त्यांनी स्वतःचा मृत्यू बघितला होता स्वप्नामध्ये, आणि त्यांनी हे सांगितलं होतं
त्याच्या मृत्यूनंतर तसंच दृश्य तसंच सगळं घडलं. म्हणजे अनेकांचे आहेत असे दाखले, त्यांना स्वतःचा मृत्यूनंतर दिसला वगैरे असं. त्यामुळे असंही होऊ शकतं, पण देन इट इज व्हेरी लाऊड आणि क्लॅरिटी त्याला खूप असते. ओके. आणि फिअर ओरिएंटेड नसतात युजली, ती फॅक्च्युअल असतात. ओके. आणि ना काही लोक स्वप्नांवरती विश्वासच ठेवत नाहीत, संकेतांवरती त्यांचा विश्वास नसतो. अशा लोकांना या पॉडकास्टच्या माध्यमातून काय सांगाल? कसं आहे ना, त्यांचा विश्वास जागं करणं आपल्या हातात नाहीये. परंतु त्यांनी थोडंसं ओपन माइंडेडली जरा वाचावं याविषयी. आणि लोकांचा विश्वास का नसतो माहितीये का? त्यांना सूक्ष्म कळत नाही, ते स्थूलात अडकलेले असतात. एनर्जी लेव्हलचं कळत नाही. म्हणजे जिथे इलेक्ट्रिसिटीचा शोध कोणी लावला, नाव विसरले, तर त्यांनी ते जसं म्हणाले, मी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावलाय, पण ह्याचा अर्थ मला इलेक्ट्रिसिटी कळली असं नाही. आय कॅन नॉट एक्सप्लेन व्हॉट इलेक्ट्रिसिटी इज. तसं आहे, आम्ही सूक्ष्म जगतातलं कळतं आम्हाला सगळं, पण सूक्ष्म जगत आता तुला दाखवू कसं हे नाही कळत. ते ज्यात पण तेवढा विश्वास ठेवा की ज्या अर्थी अनेक जण हे गोष्टी इंटरप्रेट करतात आणि बरोबर येत आहेत त्यांच्या, तर स्टॅटिस्टिकल डाटावरून तरी तुम्हाला कळायला पाहिजे, कारण दिस इज नॉट प्रूव्हेबल. ओके, त्या गोष्टी कुठल्याही प्रूव्ह नाही करू शकत. एनर्जी जगताच्या कुठल्याच गोष्टी कोणीही प्रूव्ह नाही करू शकत तर्काने. त्यामुळे तर्क तुम्ही नाही लावू शकत, पण स्टॅटिस्टिकली तुम्ही बघा ना, किती जणांनी अशा काही गोष्टी स्वप्नांमधनं हे झालेलं आहे, अमुक झालंय. यू कॅनॉट कॉल थाउजंड्स ऑफ कोइन्सिडन्सेस हॅपनिंग ना. थोडी हा तर्क लावावा, अॅनॉलॉजीचा तर्क लावावा, अनुमानाचा तर्क लावावा, आणि हा असं काहीतरी असेल, आणि मग त्याला डायरेक्ट नाकारू नका. निदान एवढं तरी करा. आणि मग तुम्हाला जर शिकायचं असेल ते, तर सूक्ष्म शिकण्याची प्रक्रिया आहे. एनर्जी कसं आत्मसात करू शकता ते शिका. आणि जर स्थूलातून तुम्हाला एवढं कळतं, तर सूक्ष्मातून किती कळेल, थोडी एनॉलॉजी वापरा. बरोबर. असं मी सांगीन लोकांना, कारण ह्याच्यात अशी खूप जण आमच्याकडे येतात. गंमत आहे. मला कौतुक वाटतं त्या लोकांचं. माझ्यावर विश्वास ठेवून त्या लोकांनी वर्कशॉप्स पण केलेत माझ्याकडे, की आम्हाला स्वप्न पडत नाही, तर मग स्वप्न शिकून काय उपयोग. म्हटलं तुम्ही एका मोठ्या गोष्टीला मुक्ताय. म्हटलं स्वप्न सगळ्यांना पडतात, तुम्हाला आठवत नाही तेवढाच प्रश्न आहे. पडत नाहीत असं मानू नका. आणि आज सायन्सने हे सांगितलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. म्हणजे REM स्लीप आणि नॉन REM स्लीपमध्ये त्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत ऑलमोस्ट. तर मग तुम्हाला जी पडणारी स्वप्न आहे, तुम्हाला जर रोजच्या रोजचे तुमचे मार्ग कळायला हवा असेल, तर स्वप्नान एवढी सुंदर भाषा नाही. कारण इट इज युअर पर्सनल काय म्हणायचं GPS. तुमची स्वप्न हा तुमचा पर्सनल GPS आहे. त्याचा दुसऱ्यांना काही उपयोग नाही, पण तुम्हाला किती उपयोग आहे माहितीये का? तुम्हाला रोजच्या गोष्टी कळत राहतील की आज मी कसं वागलं पाहिजे. पुढे आज तुझ्या आयुष्यात ह्या ज्या गोष्टी अडचणी येणार आहेत, त्या अडचणींना तू कशी तोंड देशील हेही मला सांगितलं जातं. आता मी तोंड देऊ शकेन की नाही हा भाग वेगळा असला तरी आय एम प्रिपेअर्ड फॉर इट ना. कळलं ना? तर माझं म्हणणं की स्वप्न लक्षात कशी ठेवायची ती पण एक प्रोसेस आहे. कारण बऱ्याच वेळेला विश्वास नसतो म्हणून, किंवा फिअर्स असतात. कारण आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि स्वप्नात मला कळलं हे असं करायचंय, मला नाही तसं, मला नकोय तसं, मला हेच करायचंय. देन यू क्लोज दॅट चॅप्टर इन युअर लाईफ. नाहीतर स्वप्न सगळ्यांनाच पडतात. म्हणजे ते तुमचा प्रत्येक पॉडकास्ट सुरू झाल्यानंतर संपूच नये असं मला पर्सनली फार वाटत असतं, पण तरी सुद्धा वेळेचं बंधन आहे. तर ना जाता जाता फार 2 महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, की जर प्रेक्षकांपैकी कोणी असं ठरवलं की उद्यापासून संकेतांची भाषा ओळखायची, तर ती त्यांनी कशी ओळखावी आणि त्यांनी कुठून सुरुवात करावी? मला मगाशी मी सांगितलं, गप्पा मारताना सांगितलं का पॉडकास्टमध्ये सांगितलं आठवत नाही, पण जगभरात ना खूप कमी जण आहेत
जे स्वप्नांवर काम करतात. आहेत लोक, खूप आहेत, तशी खूप आहेत, परंतु जेवढ्या प्रमाणात व्हायला हवं ना काम, त्या प्रमाणात नाही आहेत लोक काम करणारी. आणि आम्ही घेतो, मी गेली 10 वर्ष ह्याची वर्कशॉप्स घेते, तर लोकांनी शिकावं ही भाषा. खूप सोपी आहे. 5 दिवसाचं शिबिर येते, 1.5 तास, 5 दिवस, त्याच्यातून तुम्हाला कळतं. आता नुसतं शिबिर केल्यावर कळेल असं नाही हा. मात्र शिबिर केल्यावर तुम्हाला ती थेअरी सांगितली जाईल, तुम्ही कसं डिकोड करायचं. त्याच्यानंतर तुमचा जो स्वाध्याय आपण म्हणतो, तो स्वाध्याय तुम्ही स्वप्न पडलं, स्वतःला पडत नसेल समजा, तर दुसऱ्याचं स्वप्न डिकोड करायला सुरुवात करा. तुम्ही साधारण 50 स्वप्न डिकोड केलीत आणि जेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं की अरे हा परफेक्ट, तुम्ही सांगितलं तर एकदम एक्झॅक्ट तसंच निघालं. अनेक वेळेला म्हणजे जसं पत्रिकांमधनं होतं की त्या व्यक्तीने काही सांगितलं नाही तरी आपल्याला पत्रिकांमधनं त्याचा प्रश्न कळतो. तसंच जसं तुम्ही डिकोड करायला लागाल ना, तसं तुम्हाला त्या व्यक्तीला काय विचारायचं हेही कळू शकतं या उत्तरावरून. बरोबर, हे उत्तर आहे, प्रश्न काढू शकता, पण स्वाध्याय भरपूर करायला लागतो. म्हणजे तुम्हाला डिकोड करत राहायला लागतं. आणि बरेच वेळेला तुमच्या इच्छेविरुद्ध अशासाठी सांगते, इतकं काहीतरी छान स्वप्न पडलेलं असतं ना आपल्याला, आणि मग ते स्वप्न पडतं आणि डिकोड करायला लागलं की वृक्ष. मग ते वृक्षता आपल्याला नको असते, आपल्याला ते छान वाटणं हवं असतं. मग अशी उदाहरण सांगितलं असं की बाबा माझ्या स्वप्नात आले, मला बाबा माझ्या स्वप्नात आले म्हटल्यावर इतकं छान वाटतं, नको ना. कारण स्वप्नातलं एक महत्वाचं बोलायचं राहिलं की स्वप्नामध्ये जे जे दिसतं, झोपेतल्या स्वप्नातलं सांगते मी, झोपेतल्या स्वप्नात जे जे दिसतं ते ते तुम्ही असता. म्हणजे मला माझे बाबा दिसले, मी एका मोठा कार्यक्रम करते असं दिसलं, आणि खूप जण आहेत, तर तो तबलजी पण मीच असते, तानपुऱ्यावर बसलेली पण मीच असते, प्रेक्षक पण मीच असते. आता हे डिकोड करताना सगळेच मी म्हटल्यावर ते डिकोड करायला मज्जा नाही येते. जोपर्यंत असं वाटतं की माझे बाबा आहेत, माझी आई आहे, माझी भावंड, हे आपल्याला प्रेमाची माणसं असतात, तीच हवी असतात आपल्याला. ती मी आहे हे आपल्याला आवडत नाही. मग वृक्षपणा येतो, मग आपण कंटाळा करतो ते डिकोडिंगचा. असं करू नये. डिकोडिंगच्या पद्धतीने करावं की तुम्हाला तुमची उत्तरं मिळतात आणि आयुष्य खूप छान व्हायला लागतं, हलकं फुलकं व्हायला लागतं आयुष्य, स्ट्रेसेस खूप कमी व्हायला लागतात स्वाभाविकपणे. जाता जाता तुम्हाला विचारायचंय की स्वप्न आणि वास्तवाच्या खेळात तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मी सांगितलं तसं की ही जी सूक्ष्माची भाषा आहे ना, स्वप्न ही एक भाषा आहे. अशा अनेक भाषा आहेत. सूक्ष्म ओळखायचं कसं याच्या भाषेत, जसं एक स्वरयोग भाषा आहे, श्वासावरून ओळखू शकतो आपण. किंवा मी संगीताची भाषा म्हटलं, संगीतातून खूप गोष्टी तुम्ही ओळखू शकता. तुम्हाला सूर कळायला लागले ना आजूबाजूचे, तर तुम्हाला कानाला कळेल काय चाललंय आणि काय नाही ते. एवढ्या ह्या भाषा असतात. तशी स्वप्नांची एक भाषा आहे, संकेतांची भाषा आहे, प्रतीकांची भाषा आहे. ही जर तुम्हाला ओळखता यायला लागली ना, तर आयुष्य एवढं सुंदर व्हायला लागतं. त्यामुळे ती शिका. माझं म्हणणं निपुण व्हाल की नाही हा मुद्दा वेगळा, पण बेसिक तरी शिकावी ही भाषा. कारण तो मगाशी मी सांगितलं तसा तो आपला वैयक्तिक GPS आहे, नॅव्हिगेटर आहे तो आपल्या आयुष्याचा नॅव्हिगेटर आहेत. आपली स्वप्न आणि संकेत कळायला लागले की आपल्याला लोकांना विचारायची वेळच येत नाही की मी काय करू. आपल्यालाच कळतं की ह्या मार्गाने जायचं का त्या मार्गाने जायचं. कन्फर्मेशनसाठी आपण सेकंड ओपिनियनसाठी विचारू शकतो 4 जणांना, पण आपल्याला कळतं की हेच आपल्यासाठी बरोबर आहे. म्हणून आपण ते शिकावं. आणि आज ह्या गोष्टींची गरज आहे, कारण आजची लाईफस्टाईल बदलली आहे ना. आज काय म्हणायचं त्याला, स्वतंत्र लाईफस्टाईल झालेली आहे ना आजची. पूर्वी कसं सगळे एकत्र असायचे, एकमेकांना धरून असायचे. आजची लाईफस्टाईल तशी नाहीये, मी माझी तू तुझी, अशी. म्हणजे जरी 4 जण एका कुटुंबात राहत असले तरी 4 जण 4 दिशेची असतात. खरं ना. पूर्वी कसं एकमेकांवर अवलंबून असायचे लोक, हल्ली कोणीच एकमेकांवर अवलंबून नाहीये. मग आता आपल्याला कळायला नको का? बरोबर. पूर्वी नव्हती ती गरज. मी लहान असताना आईचा हात धरून गेले तरी चालायचं. हल्लीची मुलं म्हणतात आई तू नको येऊ, मी चालले ना.
आता मोठेपणी नवरा बायको एकमेकांचा हात धरून चालायचे. आता नवरा म्हणतो तू नको माझा हात धरून, मी जातो. बायको म्हणते मी नको. म्हणजे आता कुठलीच नाती ना अशी राहिली नाहीयेत की आपण एकमेकांनी मिळून करूया तशी. आणि नॉट आउट ऑफ म्हणजे भांडणातून नाही, प्रेमातूनच. तरी आपण आता न्याय द्यायला लागलोय इंडिव्हिज्युअल म्हणून. चांगल्या अर्थी सुद्धा आपल्याला नको येते असं. तर मग आपल्याला आपलं माहिती असायला नको का? मग आपल्याला हे शिकलं पाहिजे. ऑटोमॅटिक नाही येणार अनलेस युअर गट फिलिंग इज दॅट स्ट्रॉंग. आणि तुम्ही आयुष्यभर गट फिलिंगनी वावरत असाल तर ठीक आहे, तर देन इट इज ओके. पण ते स्ट्रॉंग असेल तर शिकायची गरज नाही. पण नसतं सगळ्यांचं स्ट्रॉंग. हार्डली 100 3-4 जण असतात ज्यांचं स्ट्रॉंग असतं. 10 अगदी जास्तीत जास्त. बाकीच्यांचं नसतं स्ट्रॉंग. संभ्रमात आपण पडत असतो. तर त्यांनी शिकलं पाहिजे. कारण तुम्हाला आता आपल्याला GPS शिवाय जाता येत नाही ना कुठे. काही काळानंतर शेजारचं घर सुद्धा आपल्याला GPS लागेल शोधायला. म्हणजे हा ब्लॉक कुठे आहे, अरे हा अच्छा माझ्या शेजारीच आहे का, ओके ओके. एवढे आपण निर्बुद्ध व्हायला लागू या वास्तवाच्या जगात. आपल्याला सापडणार नाही. पूर्वीच्या काळी काही गाव माहिती नसायचं, काही माहिती नसायचं. ते एक नाव माहिती असायचं आणि साधारण इथे कुठेतरी राहतात ते. मग ते विचारत हा, आणि सहज सापडायचं. असं काही खूप वेळ नाही लागायचा. पण आज नाही सापडत. नुसत्या नावावरून कोणाचं नाव आणि गाव एवढं कळलं तर पत्ता नाही सापडत आता. पूर्वीच्या काळी सापडायचं, आज नाही सापडत. तर आपल्याला हे आपलं जे अंतर्मन देत आहे ना ते आपलं शिकलं पाहिजे. सूक्ष्माची भाषा शिकली पाहिजे. आणि मी नेहमी सांगते तसं त्याच्यासाठी रोज ध्यान करा की तुम्ही सूक्ष्मात प्रवेश करताच की सूक्ष्म तुम्हाला थोडं तरी कळायला लागतं. पण वास्तव खूप स्थूल आहे. त्याला चालवणारी एनर्जी आहे. ती एनर्जी कळली पाहिजे. काय करणार आहे पुढे, काय असं चालणार आहे, हे उजवीकडे वळणार आहे का डावीकडे वळणार आहे, ते कळलं पाहिजे आपल्याला. मंजिरीताई, तुम्ही आज इथे आलात आणि स्वप्न आणि संकेत ह्यावरती आपण चर्चा केली. तर तुम्हाला माहिती आहे का आज तुमच्या चर्चेतनं आम्हाला काय मिळालं? तर ह्या चर्चेतनं स्वप्न आणि संकेतांवर प्रेम करा हे आम्ही शिकलो. आणि खरंच आम्ही आमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच उपयोग करण्याचा प्रयत्न करू अशी तुम्ही खात्री बाळगा. आणि अशाच एका सुंदर पॉडकास्टसह तुम्हाला घेऊन आपण पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना भेटणार आहोत. मी जाता जाता एक सांगते की याच्यावर ड्रीम्सवर खाली पूर्वीच्या काळी खूप कमी पुस्तकं होती. आज ड्रीम्स ह्या विषयावर मराठी नाही येत फारशी. मलाच लिहायचा एक अशी इच्छा आहे माझी लिहायची. शुभेच्छा तुम्हाला. कारण भारतीय हे आलं पाहिजे त्याच्यात. पण वेस्टर्न लोकांनी लिहिलेली बरीच स्वप्नांवरची पुस्तकं आहेत. त्याच्यातलं एक काया म्हणून एक जण आहेत, तर त्यांचं पुस्तक असं खूप छान आहे. तर ते जरूर वाचावं. YouTube गुगलवर सर्च करून वाचू नका. कारण गुगलवर फेक पण खूप गोष्टी आहेत आणि आपल्याला कळत नाहीये हे फेक आहे का बरोबर आहे. त्यामुळे पुस्तकं वाचा. हो, नक्कीच. सांगू इच्छिते की तुम्ही आज इथे आलात तर ह्या चर्चेतून आम्हाला काय मिळालं असेल तर आपल्या स्वप्नांवर आणि आपल्याला मिळणाऱ्या संकेतांवर प्रेम करायला हवं हे आम्ही आजच्या पॉडकास्टमधनं शिकलो. आणि आमच्या दैनंदिन आयुष्यात आम्ही नक्कीच त्याचा उपयोग करू याची खात्री मी तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये भेटूयात तुमच्या नवीन संकल्पनेसह, तुमच्या नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. इथे आल्याबद्दल धन्यवाद.